या दरम्यान आपण पाहतोय रितेश वेळकर यांच्या शुभ हस्ते आनंद पाटील यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या वतीने. तदनंतर मी विनंती करतो की निकेत म्हात्रे आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते विकास पाटील सर यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे. या सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो. त्याचप्रमाणे प्रीतम माले यांना देखील विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दर्शन पालकर सर यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे. प्रीतम माले आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दर्शन पालकर सर यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान घ्यायचा आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार मानूया आपण. आणि नक्कीच वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतोय जिथे माऊली वर्सोली विपक्ष सागरी गणेश स्थळ या दोन संघादरम्यान शर्यत आपण पाहतोय जिथे पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जयेश लटच्या बॅटमधून आला एक नेत्रदीपक फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. पहिल्या षटकापासून पूर्णपणे गोलंदाजांवरती हल्लाबोल केलाय तो अर्थात फलंदाज जयेश लट याने. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक आपण पाहतो जिथे सोहम गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र जयेश लटच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल सागरी गणेश स्थळ संघाला. जयेश लट खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सागरी गणेश स्थळ संघाचा नक्कीच एक घातक फलंदाज ज्याच्याकडे नक्कीच एक मोठमोठे फटके पाहायला मिळत असतात त्याच्या बॅटमधून. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावचीची संधी होती. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 9 धावा. सुंदर षटक आपण पाहतोय. ज्या षटकांमध्ये धावांची गरज असते त्या षटकामध्ये मात्र धावा येतात. एक षटका तर नक्कीच लागलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालाय जिथे आपण पाहतो आता मात्र स्ट्राईक एंडवरती ज्याने कालच्या दिवसात किहीमच्या मैदानावरती अर्धशतक लावलं असा हसनैन कुरेशी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. हसनैन कुरेशी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सागरी गणेश स्थळ संघाचा एक मोठा खेळाडू आहे जिथे नक्कीच सोहमला कमबॅक करावं लागेल. आत्तापर्यंत 9 जरी धावसंख्या धावफलकावरती आली असली तरी नक्कीच हसनैनना थांबवणं तितकं सोपं नाही आहे, परंतु एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल या सोहमला. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक षटकार आला परंतु तदनंतरचे चेंडू आपण पाहिले तर अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतात. पहिला सामना आपण हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो काय प्रॉब्लेम झाला तो स्पीकरवाला नाही का इथे
अंडू अक्षय इकडं कुठची घे ह्या लॉट्समध्ये काय बदल आहे? हा डबल घे सकाळी आल्या पहिली एम टी आता ती हे टॉप नाही एम टी लावलेली पहिली उत्तमला दिली 2 फेज टाकले डायरेक्ट मीटरला आता मशीन चालू आहे आउट नाही निघत आहे टॉपचा प्रॉब्लेम इथून तेच मला एमटी गेली जळली हॅलो 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 नक्की कुठला आहे ही आहे का? हॅलो त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे ना. हॅलो 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 हॅलो
कधी आलात रक्तदान केलं फटका बसला इथे तो रक्तदान करून त्याला परत द्यायला लागेल अडक आहे पण आता काय बोललो कुठल्या टीममध्ये याला कशाला देतो मी आम्ही खेळतो तर तू पण काम करतो हे नाव काय आवाज राहून आला आमच्यात कधी बघितलं ना तू आणि राव रक्तच दिसतं मला म्हणजे आठवं ओरांना मला दोघंच दिसतात कोणाला यांना घेऊन खेळायचं म्हणजे हे आहेत सगळे प्रॅक्टिस नाही करणार काय नाही कुठला गेला पांडू पोरांना घेऊन आपण काय खेळलो जाऊन काय आता आम्ही रोज सकाळी 7:30 वाजता करायची तो बरं खेळा फक्त कुठली लावले तो सेल्फी लावले बेचची मशीन आहे ती साऊंड वाला ते चालले तो गेला आणायलाच गेला डायरेक्ट उशीर का झाला तुला आवाज आणि बेस कमी केला एकदा घरी जावं चाललं होते मला नको मला होतीच ना लाईट तर बघा काहीतरी स्कोर कसा बनला लाईट आहे स्पीकर बंद हा पुढे त्याला काम होते कुणाला हो ना कसा स्पीकर आहे जरा बोलवा खालची उलो आली जाऊन काय करणार आहे स्पीकर उडाले असतील तर दुकान चालू करत आहे हॅलो 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 हॅलो
हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो.
हॅलो 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 इथे 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 नाही हॅलो 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 ब्रिज मोड ठेवला बरोबर हॅलो 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 येते येते हो तीन आहे तीन नाही तीन बघ इथे तू बघ तिथं इथे बघ इथं लाईन हॅलो 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 पावर मधला हॅलो 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 टावर उडाले हॅलो हॅलो मग हॅलो 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 इथं कुठं लाईन येते इथं लाईनच नाही हॅलो हॅलो ही बघ मिक्सर लाईन दाखव ही बघ हॅलो हॅलो ही बघ हॅलो हॅलो ही बघ हॅलो 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 ही काय लाईन नाही ती काय हॅलो हॅलो हे बघ हॅलो 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 ही बघ लाईन दाखवली उडाले चल ते घेऊन ये मग आता घरचे घेऊन ये माझे सिंगल लाव काय ना फरक पडत. बघ येल्लो वाला बघ येल्लो वाला नाही 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 अगदी वाला 5:30 हॅलो 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 दुसऱ्या तो टाक तो त्यात टाक तो काढ तीच वायर टाक टाकलीस ती हा ही ब्लू वालीच टाक हॅलो 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 चेक तो उडालाय हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो तो गेलाच टावर
धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय 70 धावांचा पाठलाग करत असताना माऊली वर्सोली संघ चांगल्या दर्जाची सुरुवात आपण पाहतोय. ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र येत आहेत. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतो गोलंदाज जयेश लट याचा. याही वेळेला एक चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 35 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय 30रं षटक देखील समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 35 धावा. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. जनुमान कारले विपक्ष प्रसाद इलेवन अलिबाग. हॅलो 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 जनुमान कारले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जनुमान कारले विपक्ष प्रसाद इलेवन अलिबाग. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय. एवढी सरळ बॅटने खेळलेला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुंदर फटका आपण पाहतो. अक्षय मात्र आज तुफानी फॉर्म मध्ये दिसतोय. हे मैदान अक्षयसाठी खूप लकी आहे. किंबहुना आपण पाहिलं तर अक्षयने नक्कीच एक यावर्षीच्या हंगामामध्ये एक चांगला सराव केलेला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून नक्कीच एक चांगले फटके पाहायला मिळत आहेत आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 41 धावा. अक्षय आणि प्रशांत जायनाकवा ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते, जिथे मैदानामध्ये पूर्णपणे सागरी गणेश स्थळ संघ आता मात्र बॅकफुटला सरकलाय. परंतु अजूनही आपण पाहिलं तर येणारे 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा होता अक्षयला, परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 41 पर्यंत, जिथे षटक क्रमांक 4 घेऊन आलाय तो अर्थात तरुण आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 14 षटक घेऊन चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या तरुणला. पुन्हा एकदा आपण पाहतो अक्षयच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक चांगली रनिंग मिड विकेट सुद्धा आपण पाहतोय. बेल्स नाही आणलेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आपण पाहतो 43 धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये. अजूनही आपण पाहतो 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावा करायच्या आहेत. त्या अर्थात माऊली वर्सोली संघाला 70 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात माऊली वर्सोली संघ. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय. चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक, तिथे आपण पाहतोय पहिला सामना माऊली वर्सोली विपक्ष सागरी गणेश स्थळ या 2 संघांची लढत आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते. तरुणचा पुढचा चेंडू आपण पाहतो. अक्षय मात्र बघूया कशा पद्धतीने खेळतोय. अक्षयच्या बॅटमधून यावेळी मोठा फटका जरूर आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. अप्रतिम फटके आपण पाहतोय अक्षयच्या बॅटमधून येत आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय जरूर एक चांगला
दर्जाचा फटका पाहायला मिळाला आणि या 6 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 49 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे 4थ्या षटकाचा खेळ चालू. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, आता कमबॅक करावं लागेल, परंतु याही वेळेला चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक मात्र चूक झाले आणि चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण झालं तर नक्कीच तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाणार, यात मात्र शंका नाही आहे. जिथे 70 धावा तुम्हाला सेव्ह करायच्या होत्या. सागरी गणेश स्थळ संघाने प्रथमतः अतिशय दर्जेदार असा खेळ केला, परंतु गोलंदाजांचा विचार केला तर आपण पूर्णपणे गोलंदाजांची पिटाई पाहायला मिळते मैदानामध्ये, जिथे एकही अजूनही गडी बाद करता आला नाहीये, तो अर्थात सागरी गणेश स्थळ संघाला. बिनबाद आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती 53 धावा लागल्यात. हा चेंडू मात्र नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 4थं देखील समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 53 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतो येणारे 6 चेंडू, 17 धावेची गरज आहे माऊली वर्सोली संघाला. अतिशय आपण पाहिलं तर दर्जेदार असा खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिथे आपण पाहतोय माऊली वर्सोली संघाने प्रथमतः 5 षटकांमध्ये 69 धावा लावल्या धावफलकावरती, त्यानंतर 70 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात माऊली वर्सोली संघ. परंतु आतापर्यंत 4 षटकांचा खेळ पहिला पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 53 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक आपण पाहतो, अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती चालू, जिथे आपण पाहतोय सत्यम येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन, अर्थात अंतिम षटक घेऊन. या सत्यमला मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. 6 चेंडूमध्ये आपण पाहतोय 17 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी, ती अर्थात माऊली वर्सोली संघाला. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जहनुमान कारले विपक्ष प्रसाद इलेव्हन अलिबाग. यावेळचा चेंडूवरती आपण पाहतोय जरूर धावचित पद्धतीने मात्र इथे बाद होतोय तो अर्थात प्रशांत जय नाखवा आणि पहिला धक्का लागतोय तो अर्थात माऊली वर्सोली संघाला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच एक महत्वाचा फलंदाज धावचित स्वरूपाने बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय कृपया फलंदाज लगेच पाठवून द्यायचा आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. वर्सोली संघ गणेश येतोय नवीन फलंदाज. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आपण पाहतोय माऊली वर्सोली संघाला. कमबॅक करावं लागेल गोलंदाज सत्यमला, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच माऊली वर्सोली संघ हा संघ या सामन्यामध्ये अतिशय सहजरित्या जिंकेल, परंतु आता मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. नो चेंडूचा इशारा दिला गेलाय.
नक्कीच आपण पाहतोय थ्रोचा इथे नो दिला जातोय, त्यामुळं फ्रीट आहे या चेंडूवरती आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 54 धावा लागत आहेत. अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 16 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग आहे. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतो, गोलंदाज या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलंय, काय फटका खेळलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार, सुंदर फटका आपण पाहतो अक्षयच्या बॅट मधून येतोय. अक्षय अतिशय दर्जेदार असा खेळ करत असताना मैदानामध्ये, आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 60 धावा लागतायत. जिंकण्यासाठी आता मात्र येणारे 3 चेंडू शिल्लक आणि 10 धावेची गरज आहे. माऊली वर्सोली संघ एक चांगल्या दर्जाचा खेळ संपन्न करतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं ना, तर पूर्णपणे प्रत्येक गोलंदाजांवरती हवी ठरलाय तो अर्थात माऊली वर्सोली संघ. अक्षयला नक्कीच इथे एक चांगला खेळ करतोय, कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतो आपल्या संघासाठी अक्षय करतोय. माऊली वर्सोली संघ म्हटलं की नक्कीच आपल्या या अलिबाग तालुक्यातील एक नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला सागरी गणेश सर थळ संघ सुद्धा एक नामवंत संघ आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावेची गरज. आर्यन आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते, ती अर्थात 61 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही आपण पाहतोय हा चेंडू मात्र अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते. या दरम्यान मी विनंती करतो की पंच डिक्लेअर आहे का? पंच पंच इशारा कळवायचा आहे. या चेंडूवरती किती धावा आल्यात? या दरम्यान आपण पाहतोय, मी विनंती करतो की कल्पेश मोरे यांच्या शुभ हस्ते उक्रांत म्हात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. पंच इशारा कळवायचा. या चेंडूवरती काय घडलंय? धाव नाही आले. ओके, निर्धाव चेंडू आपण पाहतो. येणारे 2 चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय आणि आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला सरकेल तो अर्थात माऊली वर्सोली संघ. 1 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 9 धावेची गरज. षटकातील अंतिम चेंडू आणि ते सामना जिंकलाय तो अर्थात सागरी गणेश तळ संघाने. सागरी गणेश तळ संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जहनुमान कारले विपक्ष प्रसाद 11 अलिबाग. जिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थात जहनुमान कारले संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले.
तर चला जनुमान कारले संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि प्रसाद 11 अलिबाग संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. तत्पूर्वी नक्कीच या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचा धावतं सामोरचं ऐकवण्यासाठी घेऊन जातोय यश मापगावकर यांच्याकडे.